श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत स्वामींची नित्य सेवेत कधीही चुका करू नका, या 3 गोष्टी करायला विसरू नका। चला तर बघूयात आपण त्या 3 गोष्टी काय आहेत। आज आपण बघणार आहोत स्वामींच्या नित्य सेवेत काय करावे। सगळ्यांना स्वामी भक्तांना प्रश्न पडलेला असतो। तसेच तर प्रत्येक स्वामी भक्त महाराजांची सेवा करायला तन मन ध्यान लावतात आणि स्वामी पण आपल्या भक्तांना खूप भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यांचा हा एकच कायमस्वरूपी आपल्या सोबत आहे। म्हणजे महाराजांचा कायमस्वरूपी एकच शब्द वाक्य असते ते की आपण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आज आपण तेच जाणून घेणार आहोत की ते कोणते 3 गोष्टी आहेत करायच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला स्वामींची नित्य सेवेत त्यांचे जप करायचे आहे। जेवढे तुम्ही जप जास्त कराल तेवढे स्वामी तुमच्या जवळ येतील व तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा जप करू शकतो। तुम्हाला कसं आहे, स्वयंपाक करताना काही काम करताना जर तुम्हाला बसून जरी महाराजांचा जप करणं शक्य नसेल, तुम्ही चलता फिरता स्वयंपाक करताना जरी महाराजांचा जप केलं तरी चालतंय, तसं जप करू शकतो। तुम्हाला सर्व काही मिळून जाईल। तुम्हाला मागायचीच गरज नाही। स्वामी महाराज ही आपली आई आहेत, आपल्याला त्यांचा आशीर्वाद भेटतेच असे। स्वामी महाराज स्वतःहून तुम्हाला सगळं व्यवस्थित करतील। स्वामी समर्थ हा मंत्र एक संजीवनी मंत्र आहे असे समजून चला। तसेच दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी सारामृत मधले 3 अध्याय दररोज तुम्ही वाचन करत जावा, म्हणजे पठण करत जावा। तुम्हाला पूर्ण नाही जमलं तर 3 अध्याय असे दररोज तुम्ही वाचत जावा। स्वामी सारामृत मध्ये स्वामींचे अनेक लीलापैकी थोड्या लीलांचा समावेश आहे। हा पवित्र ग्रंथ आहे। त्याचे संकल्प करून 108 पारायण केले की अनेक तुमचे कठीणातले कठीण काम सुद्धा होतात। तसेच स्वामी सारामृतला आतले महत्व म्हणजे 14व्या अध्यायात सांगितलेले आहे। स्वामी चरित्र सांगतात सकल दोष जातील असं आहे। म्हणजे तुम्हाला 14व्या अध्यायात सगळं समजून स्वामी चरित्र सांगतात सकल दोष जातील। तसेच स्वामी महाराजांची तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्र म्हणा। तुम्ही जितके वेळा तारक मंत्र होईल तेवढे म्हणा। जर तुम्हाला जमले तर 11 वेळा म्हणा। बघा कसे तुमच्या जीवनात चमत्कार होतो। हे तारक मंत्र खूप शक्ती आहे तारक मंत्रात। तुमच्या आयुष्यातले सोने होईल। म्हणून स्वामी महाराजांची ही 3 सेवा तुम्ही नित्य सेवेत म्हणजे दररोज करत जावा। बघा तुम्ही सेवा करून तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही। श्री स्वामी समर्थ।